काय आहे फॉसिलचा अभ्यास करायचा. फॉसिलचा याचा अर्थ जीवाश्म असा. फॉसिल याचा अर्थ काय असतोय कोळसा. फॉसिलचा अर्थ खनिज कोळसा फॉर एक्झाम्पल. समजलं. म्हणजे हे कशासाठी करायचंय आपण काय बघायला लागलो इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणून डोक्यात पाहिजे की ह्याच्यात काहीतरी प्रूफ आहे. काय प्रूफ आहे फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. एक पेशी काहीतरी प्राणी समजा सगळे पृथ्वीवर होत्या समजत आपण. हे सगळे इथं भूकंप आला, फ्लड आलं, काहीतरी वादळ आलं, सुनामी आलं, पाकिस्तान भारतावर हल्ला केला, काय झालं सगळे मिली सगळे ए टू झेड. मी काय सांगलोय एक पण जिवंत राहायला नाही पाहिजे. तू सांगितलं तुझं चुकतंय. त्याचं कारण आहे की डायनोसॉर जिवंत नव्हते, बाकी जिवंत होते ना. खरं आपल्याला काय करायची पिढीची पिढी घालवायची. आता फॉर एक्झाम्पल इथे एखादा भूकंप आला तर तो म्हणून उपयोग नाहीये. कोण मारायला पाहिजे? सगळीच मारायला पाहिजे. म्हणजे ही पूर्ण पिढी जायला पाहिजे. एवढं काम बोल. तुम्ही जाऊन काढून जाऊन बघतोय काढून तर बघा लावले तर मी सांगतो तुम्हाला विसरलो. हा सगळे इथं अभिभाव होते थोडक्यात बरोबर. हे सगळे मेले कारण का इथं भूकंप आला, काहीतरी झालंय, हल्ला केला झालं. मग आणि परत सगळी लाईफ चालू झाली आणि पुढच्या वेळी दुसरी पिढी आली. दुसरी पिढी तसं आपण काय करूया एक युनिव्हर्सिटी वाल्याचं नाव आहे झालं घ्या मग पुढचा पॅरामिशन. पॅरामिशन कसं असतं पण कसा पण असतो तो पण असा असतो. ठीक आहे असं असतं. ओके एक बोलबोल वाली घेऊया आपण. हे कोण आहेत कोण आहेत पॅरा मावशी. ठीक आहे पॅरा मावशी होते. आता काय झालं परत ही जगली 10-20-100 वर्ष जगली आणि परत काय झालं भूकंप झाला. सगळे हे खाली गेले. समजलं. मग आता कोण आले आपण समजत मासे आले असं समजलं आपण. ओके मासे कसं काय असतं असं कळलं. सगळे मासे आले आणि परत काय झालं भूकंप झाला. बोंबललं ही सगळे. समजलं मी काय म्हणालोय. मग आता आपण काय कन्सिडर करणार आता मग ह्या माणसाला समजलं ह्युमन आहे बरोबर आहे. मग आपण काय करणार आता आपण काय केलं जमीन खोदायला चालू केली. जमीन खोदायला चालू केली. एक लक्षात घ्या आपण कोण पण जाळतोय बघा. माणूस पहिला की जाळतोय. जाळल्यावर काय होते धूर येतो. धूर म्हणजे काय आहे कार्बन आहे. आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे काय असतोय कार्बन डायऑक्साइड आहे. कार्बन डायऑक्साइड म्हणण्यापेक्षा कार्बन जास्त आहे कळलं. आणि हे जर आपण जिवंत असताना काढले गेलं ह्याचं काय होतं खनिज तेल तयार होत्यात वेगळे वेगळे पेट्रोल डिझेल रॉकेल. समजा लागले आपण आता जे पेट्रोल घेतो हे काय माहितीये काय आधीच्या प्राण्याचं जिवंत जाळले गेल्यानंतर जाळल्यानंतर त्यांना काय खनिज येणार काय अजिबात नाही. फॉर एक्झाम्पल लिंगायत कोण आहे तर लिंगायत कोण आहे काय एक बी नाही काय लिंगायत जायचं तुमच्यामध्ये वेळा काय करतात युजली काय करतात पुरतात म्हणलं ऐकलं. आता कोणतं आता फॉर एक्झाम्पल आहे आपले शिंदे घेऊया आपण. शिंदे म्हणजे शिंदेला आपण आणि 50 वर्षानंतर काय होणार काय तिच्यापासून खनिज तेल किंवा जे कार्बन होता ना त्या कार्बन पासून वेगळे वेगळे फॉसिल्स तयार होणार इंधन तयार होणार. समजा लागले. मग आपण शोधायला गेलो पहिल्यांदा आपण कोण सापडले मासे सापडले. नंतर कोण सापडलं पॅरामाशून सापडले. नंतर कोण सापडलं समजलं. ह्याच्यावर आपण काय शोध लावला की हे पहिलं सापडल्यात मग हे सापडल्यात मग हे सापडल्यात. आणि ह्यामध्ये आपल्याला असं कळालं इव्होल्युशन कसं झालं. जसं की सुरुवातीला त्यांना काय सापडले इनव्हर्टिब्रेट्स खालच्या साईडला. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जे होतो पहिल्यांदा 4 पायावर होतो 4 पायावर होतो. मग नंतर हळूहळू आपला मनका व्यवस्थित झाला. मनका व्यवस्थित झाल्यानंतर हळूहळू वर आलं. म्हणजे मनका ही इव्होल्युशनचं सगळ्यात मोठं हे आहे. सगळ्यात भारी पण आहे मनका असलेले प्राणी सगळ्यात इव्होल्युशन झालेले. समजलं. मग हे सगळे कुठे आहेत व्हर्टिब्रेट्स वरच्या साईडला आहेत. म्हणून तरी सांगितले बघा व्हर्टिब्रेट्स सापडले आपल्याला कुठं वरच्या साईडला. सगळ्यात खाली कोण आहे ह्याच्यापासून आपण हे आलो हे कळालं. मग आता कोण पण काय म्हणून की मला हे सापडलं म्हणून ते सापडलं म्हणून मग आपण ते तसं करत नाही. हे आता फॉर एक्झाम्पल कोणतं आज आमच्या आर्यजीला वाटलं उत्खनन करूयात आपण माती काढायला चालू करत. मग पहिल्या थरामध्ये मासे सापडले. मग आपण काय केलं मासे जरी सापडले तर माशाचं वय कॅल्क्युलेट केलं आपण. काय केलं म्हणजे 1000 वर्षापूर्वी मासे होते. 2000 वर्षापूर्वी पॅरामेशियम होता. 3000 वर्षापूर्वी अमिबा होता.
कळालं? मग आपल्याला कळलं गेलं हे असं. मग तुम्ही म्हणा वय कसं काढला तुम्ही? हे कसं काय? या माशाचं वय 1000 कसं काढला? दॅट इज नोन एज कार्बन डेटिंग. कळलं? कार्बन डेटिंग सांगितलं ना. कार्बन डेटिंग याचा अर्थ कार्बन शोधणे ह्याच्यात. कारण काय माहितीये काय? कुठल्याही प्राण्याच्या शरीरामध्ये कार्बन सापडतो. हे कार्बन 2 प्रकारचे असतात. कुठलं कुठलं सांगितलं त्यांनी? त्यातलं त्यांनी हे 2 सांगितलं होते. काय सांगितलं? हा रेडिओ कोण आहे? C14 असेल. आणि त्याच्यात रेशो काढत ना, तुम्ही काढतो रेशो कशाला तरी. रेशो बिटवीन C14 टू C असं सांगितलं असेल. काय सांगितलं? काय सांगितलं? रेशो C14 to C5. काय म्हणा आलेला काय कळलं झालं? काय खाल्लं झालं? ते खाऊन तोस. तर आता फॉर एक्झाम्पल काय झालं? तर सगळ्यात तुम्हाला मी रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय सांगतो. आता तुमचे शरीर आहे त्यामध्ये 2 प्रकारचे कार्बन सापडतात. कुठले कुठले? C12 आणि C14. सगळ्यांच्या शरीरामध्ये 2 प्रकारचे कार्बन असतात. पहिला कुठला? दुसरा कुठला? मग यात फरक काय सर? जो C12 आहे, C14 आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह याचा अर्थ हळूहळू हळूहळू कमी होत राहणे. नॉन रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे आहे त्याचं. फॉर एक्झाम्पल रेडिओ ऍक्टिव्ह सांगतो तुम्हाला मी. आता आपण गुळ ठेवलाय समजा. हा गुळ काय होणार? दररोज जरा 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 कमी होईल. फॉर एक्झाम्पल कापूर आहे किंवा डांबर गोळी आहे. डांबर गोळी रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे काय? तुम्ही जागेवर ठेवलेली गोळी आपोआप कमी होत राहते. बघितलं ना? त्याला रेडिओ ऍक्टिव्ह म्हणायचं. तेच आपण काय ठेवलं इथं? दुसरं तुला सांगा. काय पण सांगा बरं. तिथं आपण गुळ ठेवलाय समजा. गुळ कमी होतो काय? हाय कोण होतो? मुंग्याला पण कमी होणार आहे. मुंग्या नाही आपल्याकडे. दगड नाही आपल्याला सजीव वस्तू म्हणजे काहीतरी वस्तू घ्यायची. तर मला काय सांगायचं काय काय? तुम्ही गुळ ठेवलाय. गुळ कमी होणार आहे काय? अजिबात नाही होणार. तसं हा जो C14 आहे, आता एखाद्या वर्षापूर्वी आहे समजा, त्या सगळ्यांच्या मध्ये C12 आणि C14 आहे. C12 आणि C14 आहे. आता ह्यातला C14 जो आहे तो हळूहळू कमी होतोय दरवर्षी. दरवर्षी काय होणार? जरा 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 कमी होणार. ह्याला म्हणायचं रेडिओ ऍक्टिव्ह. आणि C12 जो आहे तो कमी मात्र होत नाही. तो हाय तसाच आहे. तुझ्यासारखा काय पण कर, अभ्यास कर, किती मार्क पोह्या विसरतो, आजार ढकलतो असं. ओके, तो कोण आहे? C14. कळलं? आणि C12 म्हणजे काय? हा जरा सर निर्धारण कर, अभ्यास कर. समजलं? मग हेच ह्याचा उपयोग काय? तर आपण काय करतो? रेशो बघतोय. रेशो म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगतो, हे वरचे जे आहेत इथल्यापेक्षा इथं C14 कमी असणार आहे कारण ह्याचं वय जास्त आहे. इथल्यापेक्षा इथं C14 कमी असणार आहे कारण ह्याचं वय आणि जरा जास्त आहे. कळलं? तसं यांचा रेशो बघतोय आपण. रेशो म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, C12 कॉन्स्टंट राहणार आहे. फॉर एक्झाम्पल तिन्हीकडे पण 1000 आहे. पण धरलं किती धरलो मी अप्रोच सांगा म्हणजे तिघांमध्ये पण C12 किती आहे? 1000 आहे. ह्याच्यामध्ये इकडे बघा हे आता जस्ट खाली काढलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये पण हे जे आहे काय C14 जे आहे ह्याच्यामध्ये किती असणार आहे? आपण धरूया की 100 आहे. मग याचा रेशो बघायचा आपण. म्हणजे 1000 भागिले 100 किती झालं? 10. हे 10 आहे. ह्याच्यामध्ये किती आहे? असं समजून आपण C14 ह्याच्यामध्ये 10 आहे. मग ह्याचा आपण रेशो कसं काढणार? 1000 भागिले 10 करणार. इथे किती आलं? मग 100 आलं. इथं किती आहे? कमी कमी होऊन फक्त एकच राहिले. इथं एकच. समजलं मी काय म्हणालो? म्हणजे वरची गोष्ट कॉन्स्टंट राहते. कुठली? C12 कॉन्स्टंट आहे. C14 प्रत्येक वेळी कमी कमी होत चाललाय. ह्याच्यावरून आपल्याला त्यांची वय समजतात. आता समजलं मी काय सांगायला लागलोय? काय करतात ते लोक ती? कारण एक कमी होणार नाहीये, दुसरा कमी होणार आहे. कमी कोण होणार नाही हे पण लक्षात ठेवा. कमी कोण होणार नाही? C12 कमी होत नाही. कोण कमी होतंय दरवर्षी? ह्यालाच म्हणायचं रेडिओ ऍक्टिव्ह आणि नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. समजलं? ह्याच्यावरून आपण कोशाचं वय काढू शकतो. किती मोठे खाली सापडले आपण त्याच्यातलं मोजायचं. मग मोजायचं कसं? मग मशीन असते. ह्यात किती कार्बन आहे? C14 किती आहे? C12 किती आहे? C14 कायम कमी कमी होत राहते प्रत्येक वर्षी. कळलं? फॉर एक्झाम्पल तुमचे आजोबा एक्सपायर झाले, त्यांना आपण काढले, बरोबर आहे? हा आजोबा एक्सपायर झाले त्यांना आपण काढले, बरोबर आहे?
त्यांचं C14 C12 कॉन्स्टंट आहे, C14 जरासं कमी झालेलं आहे. म्हणजे आपण समजणार त्याच्यावर त्यांचं वय अलीकडेच एक्सपायर म्हणजे किती 8 दिवस. पंजोबा 50 वेळ एक्सपायर झाले, त्यांच्यामध्ये C14चं प्रमाण आणि जरा कमी आहे. खापर पंजोबा आणि जरा C14 कमी. समजा लागले. मग त्याने काढलं आपण की त्यांचं वय काढू शकतो. हे किती वर्षाखाली बोललेलं आहे समजा लागले. आणि ह्यालाच म्हणायचे कार्बन डेटिंग. ह्याच्यावर आपण कुणाला पण खाली काढू शकतो. खाली खादत खदत जायचं. आपले पूर्वजांचे पूर्वज बापाचा बाप समजले. कळण काय म्हणलं ह्याला काय म्हणलं आपण कार्बन डेटिंग. आता काय जरा असं आता परत वाचत असतो. हा वाचत आता इकडे ते व्हिडिओ दुसरा वाचतो. आता तर नाही म्हणलं तुम्ही नाही म्हणलं तू माहित नाही तुला. हा वाच पहिला कार्बन डेटिंग पहिला सुरुवात आहे बाळ. आज काय करायचं तू ते खाऊ नको परत. हा खात जर लक्ष द्या कृपया ध्यान दे. गाडी नाही सॉरी. Large number of organisms get buried due to disaster like काय सांगितलंय मोठ्या प्रमाणात सगळे ऑर्गॅनिझम जीवजंतू गाडले गेले. बरीड म्हणजे गाडले गेले कशामुळे आपत्ती आल्यामुळे. डिझास्टर म्हणजे आपत्ती. कशी फ्लड म्हणजे पूर आल्यामुळं, त्यानंतर अर्थक्वेक भूकंप आल्यामुळं, व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी आल्यामुळं ते सगळे गाडले गेले. पुढे काय झालं रिमेनंट्स म्हणजे त्यांचे अवशेष म्हणजे मेल्यानंतर राहण्याचे अवशेष. रिमेनंट्स अँड इम्प्रेशन किंवा तिथला तो भाग काय होणार ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. प्रिझर्व म्हणजे साठवून ठेवले. कुठे साठवले जमिनीच्या खाली. समजलं अंडरग्राउंड म्हणजे खाली. ते असं पण साठवले म्हणजे आपण साठवत लागते ते. आता सांगतो काय नाही. दीज आर कॉल्ड एज फॉसिल्स. आणि ह्यालाच काय म्हणायचं फॉसिल्स. काल फॉसिल कसं असतं ते तुम्ही गाडला गेला परत तिथं भूकंप आला ते गाडला गेला 1 वर्षानंतर आपल्या पुढच्या वेळेस काढलं आपले सगळे मस्तपैकी एकाच रॉकी एकाच फॉसिल सगळे तयार झालेले असतात सांगितले. ओके हा पुढं कार्बन काय आपलं कार्बन कंझम्पशन ऑफ एनिमल अँड प्लांट स्टॉप आफ्टर डेथ अँड सेज देम. म्हणजे आपण काय दररोज कार्बन खातोय म्हणजे काय म्हणजे ऑक्सिजन हे घेतोय हवा त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण आहे कार्बन डायऑक्साइड पण आहे. ते सगळं साठवून ठेवतोय आपण. आणि साठवून ठेवलं सगळं वरून काय थांबतोय आपण मेल्यानंतर खरं आत आहे ते तसंच राहते. आणि त्याच्यावर मी पुढचे कन्सेप्ट येते ते म्हणजे कार्बन डेटिंग. ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर डेली. त्यात C14 काय आहे डिकेइंग आहे. डिकेइंग म्हणजे नष्ट होतंय. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड एनिमल. आणि फक्त आपल्यामध्येच नाही प्लांट मध्ये पण आणि एनिमल मध्ये असं होतंय. इन्स्टेड रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो ऑफ C14 टू C12 चेंजेस कंटिन्युअसली ऍज C12 इज नॉन रिएक्टिव्ह. त्यांचा रेशो का चेंज व्हायला लागलाय कारण एक जण आहे तसा आहे दुसरा काय व्हायला लागलाय कंटिन्यू कमी होत चाललाय. त्याच्यामुळे त्याचा रेशो चेंज होतोय. The time passing date of plant and animal get calculated by the measuring radioactivity of C14 and ratio. अनेक एक्झॅक्टली C14 आणि C चा रेशो बघा. रेशो बघतात C14 टू C14 ह्याचा रेशो काढायचा पहिला. माझ्यात आपलं काय होतं हे आलं सगळं आपलं. ह्याला काय म्हणलो आपण रेशो ऑफ C12 टू C14. आणि हे नुसतं घ्यायचं नाही आपण. रेशो कशाचं पाहिजे बघा त्यांनी सांगितलेलं आहे C4 upon C12 C14 असं पाहिजे. आपण जे काढलं ते काय होतं सगळं हे होतं. आता आपण काय करत मगाशी आपण काढले सगळं हे आपण तो पुट करूयात. ह्याच्यामध्ये पहिल्यामध्ये काय होतं पहिल्यामध्ये C4 किती होता 14. पहिल्यामध्ये C4 किती होता 100 होता. 100 भागिले किती करणार आपण 10. समजा लागले. दुसऱ्यामध्ये किती होता C14 10 होता. 10 भागिले किती करणार आपण इथे किती करणार अरे इथे 100 आहे आणि इथे 1000 इथं 1000. समजून काय म्हणलो मगाशी आपण हा रेशो काढला होता. हा रेशो अर्धवट आहे. रेशो कशाला पाहिजे C14 अपॉन हेचा C12 अपॉन C12. समजलं. ह्याच्यावरून आपण त्याचे एज कॅल्क्युलेशन करत असतो. इट इज युज्ड इन पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी टू डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल अँड
मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे काय मराठीत काय सांगितलं ह्युमन फॉसिलच्या पुढं once the age of fossil been determined by such a technique it is easy to deduce the information about other external organism. It seems that vertebrate have been slowly originated from invertebrate. आणि याच्यात आपल्याला हे सगळं शोधलं कळालं त्या इनव्हर्टिब्रेट्स पासून हे समजलं. जरा समजलंय 50% तरी आपण काय केलं हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा सगळे गाडले गेले कशामुळे अर्थक्वेक नंतर व्होल्कॅनोज आणि फ्लडमुळे सगळे गाडले गेले ह्या गाडलेल्याचं काय तयार झालं फॉसिल्स. समजलं. मग आपण काय करायला लागलोय त्या फॉसिलचं एज ओळखायला लागलोय. एज कसं ओळखणार रेशो ऑफ C14 अपॉन C12 to C14 असं आपण बघितलं. त्यांना मला काय कळते हे का कळायला लागले कारण ह्यातला जो C12 आहे तो कसा आहे हा कसा आहे त्यामुळे कंटिन्यू चेंज होत राहते प्रत्येक वर्षी चेंज होत राहणार. रेडिओ म्हणजे काय म्हणणार तुम्हाला सांगितलं कमी होत राहणार. त्यामुळे आपल्याला जर रेशो कळतोय रेशोवर काय कळते त्याचं एज कळते. आपण हुडकू शकतो कशाचं पण एज किती येते कळलं जरा. आणि शेवटचं वाक्य काय पाहिजे आपल्याला ह्याच्यात आपण हेच कळलं आपल्याला इनव्हर्टिब्रेट्स पासून व्हर्टिब्रेट्स. ठीक आहे म्हणून सांगू आधीच थांबवलंय स्टॉप करता येत नाही स्टॉप करत नाही कसं काय